साहेब भानसे साहेब रेकॉर्डिंग 15 तारीख आपले महसूल दिन सप्ताह साजरा करत आहे. तसेच युवा मार्गदर्शन करण्याकरिता त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. 1 ते 15 तारखेपर्यंत आपल्या इथं महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. तसेच आयजर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला अभय योजनेचं सुद्धा पक्षकारांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. अभय योजनेखाली जसं तुमची पेंडिंग दस्तऐवजांचा निपटारा करण्यासाठी सर्व योजना त्यांनी सादर केलेली आहे. तसेच युवा कार्यकर्त्यांना सुद्धा ऑनलाईन प्रणालीची सेवा सादर केलेली आहे. आपल्या कार्यालयामध्ये भास्ते साहेब महसूल भास्ते साहेब महसूल सप्ताह आयोजित केलेला आहे. त्यानंतर कृषी पर्यवेक्षण याच्यावर मी बोलत आहे. कृषी पर्यवेक्षणामध्ये आपल्याला तुकडेबंदी या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुकडेबंदीमध्ये आपण पूर्वी 20 गुंठ 40 गुंठ्याचा क्रायटेरिया होता. पूर्वी 20 आणि 40 गुंठ्याचा क्रायटेरिया होता. आता 10 आणि 20 चालला आहे. तो आता 10 20 चालला आहे. त्याच्यापेक्षा कोणीही जास्त म्हणजे कमी करा असा आग्रह धरू नका. त्याच्यामध्ये तुम्ही जास्त असा आग्रह करू नये किंवा साहेबांना काही असं काही हे करू नका. साहेबांवर दबाव प्रेमाचा किंवा रागाचा दबाव आणू नका असं. करा सुरू. स्वयं निबंधक श्री भानसे साहेब यांनी महसूल सप्ताह असल्यामुळं युवांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी हे तरी आपल्याकडे 20 आणि 10 म्हणजे 20-40चा पहिला कॅटेगरी होता. आता तो ऊसाचा 10 गुंठ झालेला आहे आणि गवत पडतं 20 गुंठ झालेला आहे. त्याच्यापेक्षा कमी याच्यातले दस्त करण्यासाठी साहेबांना जास्त आग्रह धरू नये. म्हणजे शिंदे साहेब बोलतील सकाळी किती वाजता उठतात सांगतो नंतर. शेतीमध्ये विभाजन करण्याचा आग्रह धरू नये. आपण कसलं प्लॉटचं विभाजन करण्याचा आग्रह धरू नये. तसेच नगरपालिकेसाठी 8ब हा कायदा लागू असल्यामुळे तो कायदा आपल्यावर बंधनकारक आहे सर्वांवर. तो कायदा आपल्या सर्वांच्यावर बंधनकारक असल्यामुळे विभाजनाचा आग्रह धरू नये. आग्रह धरू नये.